ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सर, मतदार तुमचा मतदारसंघ आहे आणि संपूर्ण हिरानंदानीच्या मतदार केंद्रामध्ये गेल्या 5 तासांपासून गोंधळ पाहायला मिळतो। 57 आणि 58 नंबर बूथ क्रमांकामध्ये ईव्हीएम मध्ये गडबडी आहे, तांत्रिक बिघाड आहे असं मतदारांचा आरोप आहे। काही मतदार जे आहेत ते बिना वोटिंग करता निघून गेलेले आहेत। ही खरी परिस्थिती आहे, परंतु या ठिकाणी 57 नंबरची जी मशीन होती ती खराब झालेली होती। 11:30ला खराब झाली, 12:30ला नवीन मशीन आली। 1 तास मतदान बंद होतं आणि 1 तासामध्ये बरेचसे लोक जे आलेली होती ती परत गेली। परंतु निवडणूक आयुक्तांना मदत करणं हे पण आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांच्या अडचणी समजून तातडीने त्या ठिकाणी 57ला भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। नवीन मशीन आणण्यासाठी प्रयत्न केले आणि नवीन मशीन लागलेली आहे। 58 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांचा आशीर्वाद रांगेच्या माध्यमातून आहे आणि म्हणून या 2 बूथमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार हे मतदान करण्यासाठी आलेले आहेत। थोडंसं त्या ठिकाणी आमचे जे कर्मचारी असतील यांच्याकडून पण काय चुका असतील त्याच्यामुळे थोडंसं मतदान स्लो चाललेलं होतं, परंतु मी संपूर्ण अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती केली आणि आता त्या ठिकाणी कर्मचारी वाढवलेले आहेत, मशीन बदली करण्यात आलेली आहे। आत्ता त्या ठिकाणी मतदान व्यवस्थित सुरळीत चालू आहे। तुम्ही आतमध्ये कसे घुसू शकता? तुमच्यासोबत इतर देखील कसं असतं, ऊन आहे, उन्हामध्ये बराच वेळ ते लाईनमध्ये उभे असतील आणि त्यामुळे उन्हामुळे थोडंसं डोकं गरम झालेलं असेल आणि ज्या ठिकाणी मतदारांचा आशीर्वाद पाहून मतदारांच्या चेहऱ्यावरून दिलीप मामा आल्यानंतर जे लोक आनंदाने दिलीप मामाकडे पाहून जे आवाज देत होते याच्यावरून त्यांचा पारा चढलेला असेल। काही लोकांचा बीपी वाढतो, त्यामुळे वाढला असेल थोडाफार आणि ते वाढणं गरजेचं आहे। लोकांच्या आशीर्वादाने अजून त्यांचा बीपी वाढो आणि लोकांचा आशीर्वाद कमळाच्या माध्यमातून माझ्या डोक्यावरती कायम मिळत राहो ही अपेक्षा आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। लोकांचा आशीर्वाद तुम्ही जर बघितलं तर तुम्ही म्हणताय ऊन वाढलेलं आहे, तुम्ही लाईन मध्ये नाही तर लोकांनी तुम्हाला लाईन मध्ये उभा केलं, मग हे काय म्हणायचं? लोकांनी सांगितलं की अर्धा तास इथे थांबा। मी लोकांना सांगितलं की अर्धा तासामध्ये सुरळीत होईल, गर्दी कमी होईल, त्यामुळे लोकांची विनंती होती। लोकांचा विश्वास इथल्या विधायक दिलीप लांडेवरती आहे म्हणून लोकांनी सांगितलं अर्धा तास आमच्याबरोबर थांबा। आम्ही गेल्या 2 तासापासून इथे आहे, आम्हाला पोलीस आत देखील सोडत नाही। इलेक्शन कमिशनचा पास आहे आमच्याकडे। आतमध्ये परिस्थिती वेगळी होती मामा, अर्धे मतदार असेच निघून गेले आहेत। आमच्याकडे बाईट्स आहे ऑन रेकॉर्ड, त्यांना मतदान करायला भेटलं नाही। सकाळी 9 वाजल्यापासून लाईनीत उभे होते, असे मतदार आहेत जे निघून गेले वैतागून। त्यावर काय बोलाल? ज्यांना मतदान करताना त्रास झाला असेल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। त्यांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती मिळत राहो एवढी त्यांच्याकडे हात जोडून अपेक्षा करतो आणि हे यंत्रणा सुरळीत करण्यासाठी त्या ठिकाणी माझं जे कर्तव्य होतं ते मी कर्तव्य पार पाडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या कर्मचाऱ्यांना मदत करणं हे एक माझं कर्तव्य आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कर्तव्य पार पाडण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।